नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्तई गोसावी लिखित हरिगंध, परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचा भाग आपला चालला आहे 9वा, गुरुमहिमा. बालपणापासूनच हिरण्यकेशीच्या काठावर, तिच्या पात्रात, तिच्या कुशीत हरिकाका नेहमीच रमत असतात. तिचा लळा ध्यानी घेऊन की काय, त्यांच्या दत्तक पित्याने म्हणजे दिनू मास्तरांनी चिकालगुड्डू नजीक असलेल्या हिरण्यकेशीच्या काठी झालेल्या एका यज्ञासाठी आलेल्या परमपूज्य मार्तंड भैरवनाथ दीक्षित यांच्याकडून हरिकाकांना अनुग्रह दिला. पुढे त्यांचा फोटो यमकन मर्डीला गोजाक्कांकडे मिळाला. गोजाक्कांचं माहेर यमकन मर्डी. दामू अण्णा दंडगे हे त्यांचे पती. यमकन मर्डीला घर जावई म्हणून राहिल्याने गोजाक्का विवाहानंतरही माहेरीच राहिल्या होत्या. त्यांच्या संग्रही छायाचित्रामुळे काकांच्या गुरूंचं निदान दर्शन तरी घडलं. हरिकाकांना आपल्या सद्गुरूंना लौकिकातील कितपत सहवास लाभला, त्यांचा गुरु शिष्य संवाद कसा झाला यासंबंधी काय ते हरिकाकाच जाणे. काकांनी कदाचित अंतर्यामी गुरुमहिमा गायला पण असेल. व्यक्तिगत तो फारसा ज्ञात नसल्यामुळे त्यासंबंधी विशेष चर्चा करणं अवघडच आहे. संत एकनाथी परंपरेत राहूनही काकांनी एका जनार्दनासारखा गुरुमहिमा का गायला नाही असा प्रश्न मनात सहज डोकावून जातो. त्यांची संभाव्य कारणं कदाचित अशीही असण्याची शक्यता आहे. माणसाची साधना जशी एकाच जन्माची नसून ती पूर्वसंचितांसह सुरू झालेली असते, तशीच गुरुकृपाही पूर्वपुण्याईने जन्मासोबत आलेली असते. तशी पूर्वपुण्याईची, गुरुकृपेची पूर्वशिदोरी पुरेशा प्रमाणात सोबत घेऊनच हरिकाकांनी या जन्मीच जनकल्याणाचं कार्य केलं असावं. त्यामुळे त्यांना पुढे स्वतःसाठी वेगळ्या काही संचिताची किंवा गुरुकृपेसाठी धावण्याची आवश्यकता भासलेलीही नसावी. कारण स्वतःच गुरुपदाला पोचल्यामुळे तीच मोठी कार्यदिशा ठरली. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवन विकासाचे, त्यासाठी त्यांनी चालवलेल्या अहर्निश प्रयत्नांचे तसे टप्पे आपल्याला दिसून येत नाहीत. हरिकाकांनी माणसाच्या आत्मिक सामर्थ्यावर, स्वप्रयत्नांवर, सत्कर्मांवर अधिक भर दिलेला आहे. माणसातला माणूस सतत जागा राहावा, त्यांना आधी चांगला माणूस म्हणून जगता येण्यासाठी आनंदाने राहायला, जगायला शिकावं आणि मग दुसऱ्यांवर भरभरून प्रेम करावं असं सांगितलं आहे. एकोप्याने राहून स्वतःबरोबर सामूहिक रूपातही सुखानुभव घ्यावा, हसावं, नाचावं, जीवनातील संकटांनाही हसत हसत सामोरं जावं असे संस्कार त्यांच्यावर केले गेले. जीवनातील प्रत्येक आनंद आस्वादकाच्या भूमिकेतून लोकांनी भरभरून लुटावा. तणावरहित जगायला शिकण्यासाठी नाम, संगीत अशा भक्ती माध्यमातूनही आनंदच लुटून आयुष्याचं सोनं करावं अशी त्यांची भूमिका होती. कोणत्याही पारंपरिक चौकटीत ते कोणालाही अडकवू इच्छित नव्हते. मुक्त जीवनातील सहजानंद सहज भक्तिमार्गाने लोकांना मिळावा अशीच तर त्यांची भूमिका होती. ज्यांच्या कीर्तीला कधीही कलंक लागला नाही तो चिरंजीव. या अर्थाने लोकांनी चिरंजीव व्हावं यासाठी हरिकाकांची सदैव तळमळच असायची. तसेही संस्कार लोकांवर घडावेत अशीच त्यांची योजना असायची. आपल्याकडे येणाऱ्या लोकांना हरिकाकांनी एकदा आपलंसं करून घेतलं ना की त्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने ते हरिस्मरणात आणूनच सोडत असत. कधी प्रत्यक्षात तर कधी स्वप्नदृष्टांत रूपाने हे स्मरण घडलं की मग मनात मुरलेली हरिभक्ती त्या स्मरणगंधाने अधिकच सुगंधून जाईल. जीवाला एक अनामिक ओढ लागून राहायची. प्रसंगी ती व्यक्ती हरिकाकांकडे धावत येत राहायची आणि असं नेहमीच घडायचं. सागावच्या म्हणजे तालुका 32 शिराळा, जिल्हा सांगली, किरण श्रीपत पाटील या तरुणाला असा अनेकवार अनुभव आलेला आहे. 1985 सालापासून त्याने हत्तरगीला येण्यासंबंधी मनाला लागलेले वेध अनुभवलेले आहेत. 1989 साली किरणला एक दिवस एक स्वप्नदृष्टांत झाला. त्यात तो एका अनोळखी परिसरातून वाटेने चालत असताना एक शाळकरी मुलगा समोर आला. तुम्हाला घरात बोलवलेलं आहे असं म्हणाला आणि किरणला त्या घरात घेऊन गेला. त्या घरात एक श्यामवर्णी तेजपुंज सत्पुरुष बसलेले दिसताच किरणनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला.
त्यांनी किरणला खडीसाखरेचा प्रसाद दिला आणि जवळ बसवून घेतलं. तेव्हा त्यांच्यापुढे 2 मुलं कुस्ती खेळत होती आणि त्यांच्या थोड्याशा अंतरावर हिरव्या लुगड्यातील एक स्त्री उभी होती. त्या सत्पुरुषांनी त्या स्त्रीला नमस्कार करण्याची किरणला खूण गेली. त्याप्रमाणे त्यांनी नमस्कारही केला. थोडा वेळ तो तिथे थांबला देखील आणि निघताना त्याला दुसऱ्यांदा खडीसाखरेचा प्रसाद मिळाला आणि किरण स्वप्नातून जागा झाला. त्यानंतर जवळजवळ 15 दिवस किरण रोज त्या स्वप्नातील सत्पुरुषाचं रूप आठवून त्यांना त्यांचं नाव, त्यांचं गाव सांगण्यासंबंधी प्रार्थना करीत राहिला. त्यांच्या गळ्यातील रुद्राक्षांच्या माळा आठवून, अंगावरील वस्त्र डोक्यावरून ओढून घेण्याची खास पद्धत, वाढलेली दाढी, डोक्यावरील विरळ केस हे सारं आठवून कितीही प्रयत्न केला तरी त्यांची ओळख काही पटत नव्हती. त्यामुळे अस्वस्थ असतानाच किरण आपल्या घरच्या मंडळींबरोबर हत्तरगीला हरिकाकांच्याकडे आला. हरिकाका त्यांच्या नेहमीच्या पलंगावर बसले होते. किरणने काकांना नमस्कार केला. त्यावेळी "तिकडे बघ" असं किरणला सांगून काका समोरच्या भिंतीवरील फोटोकडे एकटक बघत राहिले. किरणचं त्या फोटोकडे लक्ष जाताच तो उद्गारला, "हेच ते सत्पुरुष मला 15 दिवसांपूर्वी स्वप्नात दिसलेले होते." किरणने नंतर त्या फोटोची चौकशी केली तेव्हा ते हरिकाकांचे गुरु परमपूज्य श्री मार्तंड भैरवनाथ दीक्षित असल्याचं समजलं. त्यांची समाधी विजापूरला असल्याचंही समजलं. हरिकाकांनी आपल्याला परात्पर गुरूंचं स्वप्न दृष्टांतातून दर्शन देऊन आपल्यावर मोठीच कृपा केल्याचा आनंद किरणला झाला. सद्गुरूंच्या परिवाराचं एक मोठं कृपाछत्र आपल्या पाठीशी आहे हा विश्वासच किरणला पुढल्या आयुष्यात सत्प्रेरणा देत राहिला. असूनी संसारी पुढचा अनुभव. माणसाची मोठी मौज आहे बघा. प्रपंच आणि परमार्थ त्याच्या जवळच असतात आणि तरीही त्याला त्याचं लवकर ज्ञान होतंच असंही नाही. आणि जोवर त्याला ज्ञान होत नाही तोवर तो ध्यानात येतच नाही. आणि एकदा का हे ज्ञान झालं की मग तो ध्यानातून जातच नाही. आणि हाच तर खरा प्रपंच आणि परमार्थ आहे. प्रपंच आपल्याला कळला असं पुष्कळदा आपल्याला वाटत असतं, परंतु प्रपंचात राहूनही त्यात गुंतून पडल्यामुळे, त्याच्या ममत्वाचं पटल डोळ्यांवर असल्यामुळे प्रपंचात खरं ज्ञान आपल्याला झालेलंच नसतं. आणि म्हणून तर संतांनी आपल्याला ते ज्ञान होण्यासाठी नवविधा भक्ती, नामाचा महिमा, सत्संग, सद्गुरू कृपा आदी मार्गांनी ज्ञान प्राप्त करून घेता येतं हे प्रत्यक्ष अगदी कृतीद्वारा सिद्ध केलेलं आहे. तरीही आपण मृगजळामागे धावतच सुटतो आणि मग जाळ्यात अडकून पडलेल्या कोळ्यासारखी आपली अवस्था होते. प्रपंचाप्रमाणे परमार्थातही तीच फसगत होते आणि त्यासाठीच आधी ज्ञान हवं. असूनी संसारी साधिती परमार्थ, इथे स्वार्थ नसे मुळी. हरिकाकांनी संसारात राहूनही सहजपणे परमार्थ साधलाय. प्रपंच करता करता त्यांना परमार्थाची भव्य पेठच उभारता आलेली आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचं सूत्र म्हणजे त्यांनी आपल्या प्रपंचातून स्वार्थाचा घनदाट अडसर आधी दूर केला आहे. त्यामुळे सूर्यप्रकाशासारख्या स्वच्छ नजरेने त्यांना प्रपंचाकडे पाहता आलं. प्रपंचात राहूनही परमार्थाला कवेत घेता आलेलं आहे. लोकांनी परमार्थाच्या वाटेवर यावं म्हणून त्यांना अचूक मार्गदर्शन करता आलं. एकनाथ दादा आणि हरिकाका पूर्वी एकत्र आले की 2 मित्रांसारखे एखाद्या विषयावर चर्चा करत बसायचे, वाद घालायचे, परस्परांची चेष्टा करायचे. कधी एखाद्या मुद्द्यावर चिडले तर शिवी देऊनही मोकळे व्हायचे. भगवद्गीता, पुराण ग्रंथ, महाभारत, संत वाङ्मय अशा कितीतरी विषयांवर कधी कधी चर्चा इतकी रंगत जायची की त्या चर्चेत, त्या वादात अगदी मध्यरात्रही उलटून जायची. अर्थातच दोघांनाही त्यात मोठी मौज वाटायची. पुढे मात्र हे चित्र बदललं. लोकांनी हरिकाकांना देव मानलं. त्यांना इतकं व्यापून टाकलं की स्वतःच्या स्वार्थासाठी काकांना एवढं राबवलं गेलं की आमच्यातील पितापुत्रांच्या नात्यातही अनुस्यूत्य असलेलं प्रेमाचं, जीवेचं मैत्र्यच हरवलं. एका मुक्तपणाला, नितळ आनंदाला आम्हाला मुकावं लागलं. एकनाथदादांची ही खंत अतिशय बोलकी आहे. खरंच आपल्या प्रापंचिक सुखासाठी आणि चुकून माकून एखाद्या वेळी आपल्याला अभिप्रेत असलेल्या परमार्थासाठी किती राबवलं आपण हरिकाकांना.
आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा काकांनीच पूर्ण कराव्यात या स्वार्थापोटीच आपण त्यांना देव्हाऱ्यात नेऊन बसवलं, पूजलं आणि आपलं इप्सित साधूनही घेतलं. परंतु त्या बदल्यात आपण त्यांना किती समाधान दिलं. आपले प्रश्न सोडवता सोडवता, आपल्या कामना पुरवता पुरवता त्यांच्या शिणल्या भागल्या जीवाला आपण किती विसावा दिला, किती आनंद दिला हे प्रत्येकाने पडताळून पाहायला हवं. म्हणजे निदान भविष्यात तरी ते पाप आपल्या हातून घडणार नाही याची दक्षता घेता आली ना तरीही पुरेसं आहे. कला संस्कृती संस्कार. कला संस्कृतीचं माहेरघर असलेल्या महाराष्ट्राने अनेक प्राचीन कलांचं मोठ्या कलात्मक रीतीने जतन केलेलं आहे. मराठी माणसाचं नाव तर सर्व परिचित आहेच आहे. हरी काकांनीही आपला हा छंद नाना परीने जपला आहे. अनेक भक्तांनाही या त्यांच्या आवडत्या कलेचा आस्वाद घ्यायला लावला आहे. नाट्यकलेतील कठपुतळ्यांचा खेळ करण्याची तशी प्राचीन परंपरा महाराष्ट्रानेही जपली आहे, जी महाराष्ट्रात लोकप्रियही झाली आहे. सांगलीला पूर्वी लाकडी बाहुल्यांचा खेळ होत असे. त्या बाहुल्यांचा संग्रह सांगलीत करून सांगलीकरांनी आपलं नाट्यप्रेम राखलेलं आहे. नाटकात ट्रिक सेन्स दाखवण्याची नानासाहेब शिरगोपीकरांची कल्पनाही रसिकांना त्या काळात चांगलीच भावलेली होती. नाटकात पडदा दुभंगलेला दाखवताना आपटबाराचा उपयोग केला जात असे. आपटबार वाजला की प्रेक्षक एकदम दचकायचे आणि त्याच वेळी पडदा दुभंगला जात असे. पूर्वी लिप्टनच्या चहाच्या डब्यात चांदीच्या रंगाचा चमकदार कागद येत असे. एका चौकटीत तो बसवून त्यावर विविध रंग टाकले की पडद्यावर त्या रंगाचं प्रतिबिंब पाडलं जाईल. त्यामुळे नाटकातील द्रौपदी वस्त्रहरणाच्या सीनमध्ये तिने नेसलेल्या पांढऱ्या पातळावर देखील नाना रंगाची पडछाया टाकून तिची किमान नवरंगी लकुडं तरी दाखवता येत असत. झाशीच्या राणीच्या भूमिकेत कमलाबाई गोखले घोड्यावर बसून स्टेजवर येत असत. हरिकाकांनी सांगितल्याप्रमाणेच आपलं बालपणापासून असलेलं नाट्यवेडही जोपासलं आणि तरीही जीवनाच्या रंगभूमीवर त्यांचा हरिलीला खेळच अधिक जास्त रंगलेला आहे. त्यातही त्यांनी आपली कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक कोणत्याही प्रकारामधली भूमिका असू देत अगदी जीव ओतूनच वठवली. त्यामुळे त्या भूमिकेतूनही एकनाथी सोंगी भारुडाप्रमाणे त्यांनी लोकसंवाद साधलेला आहे. संगी लोकरंजनातून लोकांना हसवता हसवता एखादं जीवनसूत्र त्यांना खडीसाखरेसारखं चोखायला दिलं आणि अशा या हरिलीलांनी अनेकांना ओलावा दिला आहे, जीवनातली गोडी प्राप्त करून दिली आहे. आपल्या घरात, आपल्या कुटुंबात असतानाही हरिकाका कधीकधी आपल्या वागण्याने घरातलं वातावरण अगदी बदलून टाकायचे. एकदा कडगावहून काका गडहिंग्लजला आलेले होते. त्यांना एकदम लहर आली आणि त्यांनी किवंडे म्हणून पत्नीला बोलावून घेतलं आणि फरमावलं, माझ्या कोटाची बटणं एक एक उखाणं घेऊन काढायची. गडहिंग्लजला घरभर माणसं समोर असताना त्यांच्यासमोर आपली फजिती करून सर्वांना हसवण्याची लहर सौ लक्ष्मी काकींना चांगलीच माहिती होती. परंतु त्याही थोड्याच हार मानणाऱ्या होत्या. त्यांनीही लोकांच्या घरात उघड्या डोक्यांनी बसलेल्या मंडळींच्या डोक्यांकडे बघत उखाणा घेतला. माहेरचे पेंग गोत्र, भारद्वाज गोत्राचा शेजार, हरिपंतांच्या कोटाची बटणं काढताना भरलाय बोडक्यांचा बाजार. काकांची खेळी काकांवर उलटवून काकींनी सर्वांना खळखळवून हसायला लावलं. हरिकाकाही हसतच राहिले. आपल्या पत्नींनी आपल्यावर चांगलाच डाव चढवला हे पाहून हसणाऱ्या काकांना लोकांनी उखाण्यातूनच डाव परतवण्याचा आग्रह केला. काकांनीही मग पत्नीकडे बघत लोकांसमोर आपला उखाणा पेश केला. यमकनमर्डी गावात एक राहतो बत्तारी, बत्तारी म्हणजे पिंजारी, लक्ष्मी दिसते दात असताना म्हातारी. आपली बत्तीशी आपल्या जागी असतानाही काकींना हसायला आलं. काकांनी उखाण्याच्या या जुगलबंदीतही माघार न घेता बाजी मारलेली आहे. लोकांनाही मनसोक्त हसायला मिळाले. पूर्वी घराघरातून घडणाऱ्या कार्याप्रसंगी स्त्रियांमध्ये, स्त्री पुरुषांमध्ये, पती पत्नींमध्ये उखाण्याची अशी हास्यकारंजी नेहमीच तुषारून जायची. व्यवहारात निरक्षर असणाऱ्या एखाद्या मुखानं या उखाण्यासारख्या उत्स्फूर्त काव्यरचना प्रकार रूपानं काव्यप्रतिभेची, समयसूचकतेची, कल्पनेची एक आगळीच झलक पाहायला मिळायची. हरिकाकांच्या नातीकडे म्हणजे सौ मेधा कुलकर्णीकडे असलेली कामवाली सौ अक्कू रामू मोहिते
भांडी घासता घासता, धुणं धुता धुता नेहमीची कामं करताना उखाण्याच्या भाषेतून बोलायची. स्वतः हसत आणि इतरांनाही हसवत ठेवून बघता बघता हातातलं काम केव्हा संपवायची त्याचा पत्ताही लागत नसे. त्यामुळे ती घरात काम करीत राही तोवर तिच्या हसण्या बोलण्याने एक प्रकारचं चैतन्य निर्माण व्हायचं. त्या लयीत तिचं काम कमी वेळात अधिक स्वच्छ आणि नेटकं होऊन जायचं. या अक्कूताईंनी सौ मीराच्या सोबत तिच्या माहेरी हरिमंदिरात आल्यावरही आपल्या सुरेल शैलीतील उखाण्यांच्या भाषेतून बोलूनच सर्वांना जिंकून घेतलं होतं. एकदा तिला हरिमंदिरात उखाणा घ्यायचा प्रसंग येताच तिने उखाणा घेतला. तोही मोठा मार्मिक आणि मिश्किल आहे. हातात पान बायको छान, रामदादाची म्हणजे सौ मेढा. हातात कळी बायको सावळी, दिलीप दादाची म्हणजे सौ वर्षा. हातात चिंच बायको उंच, सुनील दादाची म्हणजे सौ मीरा. हातात चड्डी बायको गिड्डी, रवी दादाची सौ अश्विनी. हातात काठी बायको वटवटी, हरी काकांची म्हणजे सौ लक्ष्मी काकी. आजघरात माझघर, माझघरात गादी, बायको लोली, एकनाथ दादांची म्हणजे सौ सुमित्रा वहिनी. हातात कुरुंदवाडचा पेढा, बायको रेडा, राम मोहित्यांची म्हणजे स्वतः सौ अक्कूताई. अशा एका क्षणात जुळवलेल्या आणि अस्सल उखाण्याच्या ढंगात सुरात घेतलेल्या अक्कूताईंच्या या उखाण्याला काकांच्या कुटुंबातील काकांसह सर्वांनीच पोटभर हसून दाद दिली. सौ अक्कूताईंनी आपल्या या एका उखाण्यातून हरी काकांच्या कुटुंबातील समस्त स्त्रियांचं म्हणजे आजीपासून नातीपर्यंत 3 पिढ्यांचं चित्रण मोठ्या कल्पकतेने आणि अचूक शब्दातून केलं होतं. मेधाचं मालकिणीचं माहेर उखाण्यात गुंफलं होतं. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.